मित्रहो नमस्कार। परवाच माझा वाढदिवस झाला आणि वाढदिवसाच्या अनुषंगाने दिवसभर आपलं प्रेम, आपुलकी, आपल्या शुभेच्छा मी अनुभवत राहिलो। खरं तर हे प्रेम, आपुलकी आणि कौतुक केवळ वाढदिवसापुरतच नाही तर गेले अनेक वर्ष मी अनुभवत आहे। आपण करीत असलेल्या या कौतुकाबद्दल नेमकं काय व्यक्त व्हावं हा जेव्हा मला प्रश्न पडला त्यावेळी माझ्याच अक्षरांची रांग या लेख संग्रहातील एक लेख आभाळा एवढी माणसं या लेखाची आठवण झाली आणि हाच लेख आज मी आपणासाठी सादर करीत आहे। आभाळा एवढी माणसं। केलेल्या कार्याचं जेव्हा कौतुक होतं छानसं, केलेल्या कार्याचं जेव्हा कौतुक होतं छानसं, भरून येतो ऊर पाहून आभाळा एवढी माणसं, आभाळा एवढी माणसं। जगण्यातल्या त्याच वाटेवर चालत असताना आपल्या अंगी असलेल्या कलागुणांना आणि विचारांना सृजनशीलतेची आपण जोड देऊ लागतो। केवळ मन, मेंदू सकारात्मक गोष्टीत गुंतवून ठेवणं एवढाच उद्देश ठेवून नवनव्या कल्पनांना वास्तवात उतरवण्यासाठी आपण परिश्रम घेऊ लागतो। त्याच वेळी उमटू लागते कर्तृत्वाची सुंदर रांगोळी। या रांगोळीत असतात यशाचे उत्सव साजरे करणारे रंग, असतात नम्रतेने यशाचा स्वीकार करणारे रंग, अधूनमधून आलेल्या थोड्याफार अपयशाचे प्रतिबिंब उमटलेले असते काही ठिपक्यांमधून। आणि अशाच साऱ्या रंगातून जेव्हा आशेचे, समाधानाचे, जल्लोषाचे आकाराला येऊ लागतात तेव्हा जगण्याचं समाधान मिळू लागतं। पण हा सारा समाधानाचा परी एका टिंबा वाचून अपूर्णच राहू शकतो। ते टिंब म्हणजे केलेल्या कार्याचं आपल्या माणसांनी केलेलं कौतुक होय। कारण हेच कौतुक त्या कार्याच्या यशाला द्विगुणित नव्हे तर लक्ष गुणित करणारं ठरत असतं। कारण एका यशाचा प्रवास पुढील हजारो ध्येयांना निश्चित करणारा असतो आणि हे ध्येय साध्य करण्यासाठी हवं असतं कौतुकांच्या शब्दांचं पाठबळ। अगदी सर्वांच्याच घरातलं आपलं असं वाटणारं उदाहरण सांगायचं झाल्यास, पानावर जेवणासाठी बसल्यावर आज भाजी छान झाली आहे एवढं वाक्यही त्या गृहिणीचा आणि पर्यायानं घरातील कौटुंबिक वात्सल्याचा उत्साह वाढवणारं ठरतं। हे कौतुक म्हणजे राबलेल्या प्रत्येक क्षणाला रसिक मनाने, माणूसपणाने दिलेला हुंकार असतो। या हुंकारात असतो मायेचा ओलावा, आपुलकी आणि सर्वात महत्वाचा असतो तो म्हणजे कर्तृत्व आणि कर्तव्याच्या जाणीवांचा स्पर्श। आणि अशाच प्रेम भरल्या आणि आपुलकीच्या कौतुकाने मन भारावून गेलेलं असतं। अनेकदा मात्र या कौतुकाविना आनंदाला, प्रेमाला माणसं मुकलेली असतात। अगदी त्याप्रमाणेच कवी, लेखक, खेळाडू, चित्रकार, कलाकार अथवा कोणत्याही क्षेत्रात भरारी घेणाऱ्याला कौतुकाची पावती मिळत नाही तोपर्यंत त्याला त्याच्या भरारीच्या उत्तुंगतेची जाणीव होत नाही। कारण केलेलं काम जेव्हा कौतुकास्पद होतं तेव्हा त्यातून 3 गोष्टी अधोरेखित होतात। त्या म्हणजे आपल्या अंगभूत कौशल्यांची जाणीव, आपण चालत असलेली वाट योग्य असण्याला दुजोरा आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपलं यश आपलेपणानं डोक्यावर घेऊन मिरवणारी आभाळा एवढी माणसं भोवताली असल्याची खात्री। आणि हीच आभाळा एवढी माणसंच आमच्या जगण्याला समृद्ध करीत असतात। कारण यांच्या कौतुकाच्या शब्दांनीच आमच्या यशाला आणि जगण्याला नवा अन्वयार्थ प्राप्त झालेला असतो। हा लेख दैनिक लोकमत मध्ये दिनांक 7 मार्च 2018 रोजी प्रकाशित झालेला आहे। धन्यवाद।